Hello students, today we learn standard 5th subject EVS first lesson number 21 busy at work our internal organs part 4. In the previous part we learn system in the body. आपण मागील 3 पाठामध्ये शरीरातल्या इंद्रिय संस्थांची अभ्यास केलेला आहे. लाईक रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम. आपण श्वसन संस्था, पचन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था यांचा आपण अभ्यास केलेला आहे. Now student, can you tell me how do we know that we are hungry and that we should now eat? सांगा पाहू, आपल्याला भूक लागली आहे आणि आता आपण जेवले पाहिजे हे आपल्याला कसे कळते? How do the saliva glands come to know that there is a food in the mouth and it is time to secrete saliva? तोंडात अन्न आहे आणि त्याचे पचन होण्यासाठी लाळ स्रवायला हवी, लाळ मिसळायला हवी हे लाळ ग्रंथींना कसे कळते? What makes respiration and blood circulation go on all the time and the process of digestion happen at the right time? श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था या संस्थांच्या इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे आणि पचन इंद्रियांची कामे योग्य त्या वेळीच होणे असे अचूक नियोजन कसे होते? बिकॉज ऑफ ब्रेन म्हणजे मेंदू. ब्रेन कंट्रोल ऑल द ॲक्शन. मेंदू जो आहे या मेंदूंचं आपल्या सर्व हालचालींवरती नियंत्रण असते. म्हणजे बघा, इथे रागवणे, हसणे किंवा आनंद होणे, खाणे किंवा रडणे या सर्वांची भावना, आपल्या या भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होत असते. आपल्याला आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी रागवतो किंवा भूक लागली की खातो, हे कशामुळे होतं? याची जाणीव आपल्याला कोण करून देतं? मेंदू करून देत असतं. नाव स्टुडंट्स, टुडे वी लर्न नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो की चेतासंस्था. द फंक्शन ऑफ रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टम आर व्हायटल फॉर द बॉडी. आपल्या शरीरामध्ये असलेले लंग्स म्हणजे फुफ्फुस, डायजेशन पचन संस्था, हार्ट हृदय, डायफ्रम म्हणजे श्वासपट्टल यांची कामे शरीरासाठी इतकी महत्त्वाची असतात की ती नकळत आपली रात्रंदिवस चालू राहायला पाहिजे असते किंवा राहतात. म्हणजे फुफ्फुसांचं कार्य किंवा हृदयाचं कार्य किंवा श्वासपट्टल म्हणजे डायफ्रमचं किंवा पचन संस्था या सगळ्यांची कार्य, ही सगळे जे कार्य जे आहेत हे आपल्या शरीरामध्ये रात्रंदिवस चालू राहत असतात आपण जिवंत असेपर्यंत. हे आपण मागच्या 3 भागांमध्ये पाहिलेलं आहे. There are some tasks that we carry out only when we like. आता आपण जे हे बघितलं की ही जी कार्य जी आहेत ही शरीराच्या आत चालू असतात.
ही कार्य काही आपण करत नाही, शरीरातले आपले आतली इंद्रिय करत असतात. पण काही काही असे कार्य असतात, काही अशा क्रिया असतात की ती आपण स्वतः करत असतो. फॉर एक्झाम्पल वॉक, रन, प्ले, स्लीप, रीड, राईट, राईड, टॉक. ही कामे जी आहेत ही आपण आपल्या इच्छेप्रमाणे करत असतो, आपल्याला हवं तेव्हा करत असतो. परंतु पचनेंद्रिय, श्वासनेंद्रिय हे कामे आपल्या शरीरामध्ये आपल्या नकळत घडत असतात. You have learned that coordination means paying attention to all the different functions and ensuring that they all occurs at the right time and in the right manner. या सर्व प्रकारच्या कामांवर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी आणि योग्य त्या पद्धतीने होतील याची खात्री करणे याला म्हटलेलं आहे समन्वय साधने. आणि हे तुम्ही चौथीला शिकलेला आहात. मेंटेनिंग द कोऑर्डिनेशन इज द फंक्शन ऑफ ब्रेन. आणि हे सगळं समन्वय साधण्याचं काम हे कोण करत असतं? मेंदूचे असते, हे मेंदू करत असतं. There is a network that connects the brains with all the different parts of the body. आपल्या मेंदू आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क होत असतो. म्हणजे मेंदूचा आणि शरीराच्या इतर विविध भागांमध्ये संपर्क होत असतो. This is a network of nerves that carry message to and fro between the brain and the part of the body. मेंदूच्या आणि शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क होत असतो आणि त्यासाठी एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेले असतात. त्यांना आपण म्हणतो चेतातंतू, म्हणजेच नेटवर्क ऑफ नर्व्स. नर्व्स म्हणजे तंतू. तंतूंचं काय आहे? हे जाळे आहे. द ब्रेन अँड द नेटवर्क ऑफ नर्व्स आर टुगेदर कॉल्ड द नर्वस सिस्टम. मेंदू आणि हे जे तंतू आहेत यांच्या एकत्रितपणे केलेल्या कामाला आपण म्हणतो चेतासंस्था. जसं श्वसनासाठी आपण बघितलं डायफ्रम, लंग्स यांचं काम असतं. पचनसंस्थेमध्ये आपण बघितलं माउथ, नंतर इसोफेगस, ट्रॅचिया, अशा विविध अवयवांचा उपयोग होत असतो. रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्तवाहिन्या आणि हृदय यांचं कार्य असतं. तर चेतासंस्थेमध्ये मेंदू, ब्रेन अँड नेटवर्क ऑफ नर्व्स ह्या चेतातंतूंचं आणि या मेंदूचं मिळून चेतासंस्थेचं कार्य होत असतं. डू यू नो ड्रिंकिंग अल्कोहोल हॅज मेनी इल इफेक्ट्स ऑन द बॉडी. मद्यपान करण्याचे अनेक विपरीत परिणाम होतात. इट अफेक्ट्स द नर्व्स सिस्टम leading to loss the control over the movement of the body and lack of coordination. मद्यपानाचा चेतासंस्थेवरती परिणाम होतो आणि शरीराच्या हालचालींवरती ताबा राहत नाही. तुम्ही बघता की जे लोक मद्यपान करतात ते चालताना अडखळतात, त्यांना नीट चालता येत नाही, नीट बोलता येत नाही, कारण मद्यपान केल्यामुळे चेतासंस्थेवरती परिणाम होतो, मेंदूवरती परिणाम होतो. आणि म्हणून आपण म्हणतो की नाही, दॅट इज वाय इट इज डेंजरस टू ड्राईव्ह आफ्टर ड्रिंकिंग अल्कोहोल. आणि म्हणूनच आपण म्हणतो की मद्यपान करून वाहने चालवणे धोक्याचे असते. कारण मद्यपान करून जर वाहने एखाद्या माणसाने चालवलं
त्याचा स्वतःच्या शरीरावरतीच कंट्रोल नाही आहे, तर तो गाडी चालवणार कसा? आणि म्हणून जसं बघितलं आपण की सिगारेट ओढल्यामुळे फुफ्फुसावर परिणाम होतो, पचनसंस्थेवरती परिणाम होतो. तसंच मद्यपान केल्यामुळे पचनसंस्थेवरती आणि चेतासंस्थेवरती दोन्हीवरती परिणाम होत असतो. सिस्टम इन द बॉडी. We have learned something about the respiratory system, digestive system, circulatory system and nervous system. आपण रेस्पिरेटरी सिस्टम, पचनसंस्था, श्वसनसंस्था, नंतर रक्ताभिसरण संस्था आणि चेतासंस्था यांचं कार्य कसं होतं ते आपण पाहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्तही आपल्या शरीरामध्ये आणखीन संस्था असतात, आणखी इंद्रिय संस्था असतात. बिसाइड दॅट देर आर सेव्हरल अदर सिस्टम इन द अवर बॉडी. या सर्व इंद्रिय संस्थांबरोबरच आणखी इंद्रिय संस्था असतात. उदाहरणार्थ स्केलेटल सिस्टम म्हणजे अस्थिसंस्था. हाडांचा सांगाडा बोलतो की ना आपण, आपल्या शरीरामध्ये हाडांचा सांगाडा आहे. का आहे? त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीराला आकार मिळतो आणि आधारही मिळतो. त्याच्याशिवाय शरीरामध्ये काही नाजूक भाग असतात. उदाहरणार्थ हृदय, मेंदू, किडनी अशा नाजूक भागांचं संरक्षण या अस्थिसंस्थेमुळे होत असतं. एक्सक्रिएशन. चित्र पाहून तुम्हाला हसवायला आलंच असणार, पण लक्षात ठेवा ही गोष्ट म्हणजे शौचास जाणे म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेले नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे हेही गरजेचं असतं. आणि हे करणारी संस्था म्हणजे एक्सक्रिएशन सिस्टम. आपण एक्सक्रिएशन या प्रकारेही करतो. त्याच्याशिवाय लघवीद्वारे सुद्धा आपण आपल्या शरीरामध्ये असलेले नको ते पाणी किंवा नको असलेलं पाणी शरीरावाटे बाहेर पडतं. तसंच आपल्या शरीरातून जो घाम बाहेर पडतो तो सुद्धा आपल्या शरीरामध्ये नको असलेलं पाण्याचं ते स्राव असतं. तर या स्केलेटल सिस्टम अँड एक्सक्रिएशन सिस्टम यांची आपण नंतर माहिती मिळवून घेणारच आहोत. Student, always remember, if the function of any one of our system is disturbed, it affects all the other systems in the body too. म्हणजे आपल्या शरीरात ह्या ज्या एवढ्या इंद्रिय संस्था आहेत त्यातल्या एखाद्या इंद्रिय संस्थेचं कार्य जर व्यवस्थित झालं नाही तर त्याचा इतर इंद्रिय संस्थांवरती परिणाम होणार असतो. उदाहरणार्थ श्वसन नीट झालं नाही तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की शरीरामध्ये असलेलं ऑक्सिजन आणि पचनसंस्थेद्वारे मिळालेले आपल्याला पदार्थ यांचं ज्वलन होऊन आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजे इथे आपल्याला पचनसंस्था आणि श्वसनसंस्था ह्या दोन्ही महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये एखाद्या जर संस्थेवरती काही परिणाम झाला तर आपल्याला आपल्या इतर संस्थेवरती त्याचा परिणाम होत असतो. सो स्टुडंट्स, we learn a group of organs that together carry out some function of the body is called a system. शरीराचे एखादे काम मिळून पूर्ण करणाऱ्या इंद्रियांना एकत्रितपणे इंद्रिय संस्था म्हणतात. Nose, trachea, lungs, diaphragm are organs that form the respiratory system. नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे ही श्वसन संस्थेतील आंतरिंद्रिय आहेत. माउथ, एसोफेगस, stomach, small intestine, large intestine, rectum and anus
and certain glands outside the alimentary canal are the organs of the digestive system. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार तसंच अन्ननलिकेच्या बाहेर असणाऱ्या काही ग्रंथी यांचा पचन संस्थेत समावेश होतो. Other systems like the circulatory system, skeletal system, and the excretory system also take care of other important functions of our body. रक्ताभिसरण संस्था, अस्थिसंस्था, उत्सर्जन संस्था अशा इतरही इंद्रिय संस्था शरीरात सतत काम करत असतात. The nerve systems coordinate all the function of the body. शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चेतासंस्था करते. For us to lead a healthy life, all our system must function smoothly. आणि म्हणून निरोगी जीवनासाठी सर्व इंद्रियांची कामे सुरळीत राहणे गरजेचं असते. थँक यू.